बाबासाहेबांच्या नावाने संपूर्ण भारतामध्ये धुमाकूळ। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तारीफ, तर मनुवाद्यांच्या बुडाला लागली आग। म्हणाले, योगी बाबा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। कोणता तरी पत्रकार म्हणाला होता की तुम्ही भारतामध्ये नेहरूचा विरोध करून, महात्मा गांधींचा विरोध करून राजकारण करू शकता, परंतु भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध करून तुम्ही या ठिकाणी राजकारण करू शकत नाही। परंतु तरी देखील काही जातीवादी लोकांना ही गोष्ट समजत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंचीचा अंदाज त्यांना, त्यांच्या विचारांच्या उंचीचा अंदाज त्यांना बांधता येत नाही। त्यामध्ये काही ट्विटरवरती असणारे जातीवादी किडे असतील किंवा मग त्याचसोबत ग्वालियरमध्ये स्वतःला वकील म्हणून फिरवत असणारा त्या ठिकाणी अनिल मिश्रा असेल, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची किंवा त्यांच्या कदच्या उंचीचा अजूनही अंदाज आलेला नाही। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते योगी आदित्यनाथ जेव्हा त्या ठिकाणी जाहीर करतात एका सभेमध्ये, लखनौमध्ये ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि त्याचसोबत एक सांस्कृतिक भवन बांधणार आहे। आणि त्या ठिकाणी त्यांनी ही घोषणा केल्यानंतर जे ट्विटरवरती बसलेले जे किडे आहेत किंवा जातीवादी लोक आहेत त्यांना आग लागायला लागली आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। लखनऊ में हमारी सरकार के द्वारा बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी का एक स्मारक और सांस्कृतिक केंद्र के निर्माण का कार्य युद्ध स्तर पर चल रहा है, जिसमें अनुसूचित जाति से जुड़े हुए छात्रों को शोध करने के साथ साथ उच्च शिक्षा के लिए हम लोग वहां पर स्कॉलरशिप की व्यवस्था भी करने जा रहे हैं। ज्या माणसाने आपल्या देवी देवतांच्या मूर्तीला विरोध केला त्यांच्या तुम्ही मूर्त्या कस काय बांधू शकता किंवा तुम्ही मुख्यमंत्री राहण्याच्या लायकच नाही आहात। योगी आदित्यनाथ हे वक्तव्य करतात आणि त्यांचं भाषण संपतच त्यानंतर जे आहे गर्वी शेट्टी नावाचं एक जातीवादी अकाउंट आहे ट्विटरवरती, तो व्यक्ती त्या ठिकाणी म्हणतो, काय नरेंद्र मोदी, काय योगी आदित्यनाथ, तुम्ही ते वाचलेलं नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देवी देवतांच्या बाऱ्यात बोललं होतं आणि अशा व्यक्तीची जर तुम्ही मूर्ती बनवित आहात तर तुम्हाला मुख्यमंत्री राहण्याची काहीच लायकी नाही किंवा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून राहूच शकत नाही। आणि तुम्ही हिंदू असून देखील तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समर्थन करत असाल तर तुम्ही हिंदू म्हणून काय कामाचे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो जातीवादी ट्विटर हँडलवाला असं बोलतो। आणि त्याचसोबत यानंतर जे एक डॉक्टर नेहा दास नावाचं एक ट्विटरवरती अकाउंट आहे ते देखील त्या ठिकाणी लिहितात। त्या म्हणतात, जिनको मूर्तियों को मूर्ति पूजा में विश्वास नहीं था, आज पूरे देश में उनकी मूर्तियां भर दी जा रही है। इससे तो अच्छा गरीबों के लिए हर एक स्कूल कॉलेज खोल देते, अच्छी सुविधा बच्चों को दे देते, शायद आंबेडकर जी भी उससे ज़्यादा खुश होते। तर ह्या युजरला माहीत नाही का, त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी बोलत असताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक बनते त्या स्मारकाच्या ठिकाणी जे मागासवर्गीय कास्टमधून जे लोक येतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाईल, त्यांना त्या ठिकाणी काही संशोधन करायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या जातात। परंतु यांना त्या गोष्टी ऐकायलाच येणार नाही, कारण यांचा विरोध त्या मूर्तीला नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आहे। एवढंच नाही तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईमध्ये मूर्ती बनणार आहे तिच्यापासून देखील या लोकांना प्रॉब्लेम आहे। त्या ठिकाणी गर्वित शेट्टी लिहितो की या ठिकाणी आपल्याला मूर्त्यांची नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाही तर आपल्याला जॉबची गरज आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या ठिकाणी आपली स्वतःची विचारश्रेणी दाखवून देतोय। आणि त्यासोबत अजित भारती नावाचं एक अकाउंट आहे तो देखील लिहितो की 350 फीट कम है, यह तो इतनी विशाल मूर्ति होनी चाहिए कि वहाँ पर जो एक वायुसेना का एक विमान उतार सके, इतने महान व्यक्ति की इतनी छोटी सी प्रतिमा। म्हणजे हा विरोधाभास वक्तव्य करत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करताना अशा प्रकारचं तो स्वतःचे विचार त्या ठिकाणी घाणेरडे विचार प्रकट करताना दिसतो। तर ही जी लोक आहेत मित्रांनो, ही स्वतः इतकी आंधळी झाली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करण्यामध्ये किंवा जातीवाद करण्यामध्ये की स्वतःच्या सरकारने घेतलेला फैसला किंवा निर्णय काय घेतला हा देखील यांना समजायला नाही तयार। आणि त्यासोबत दुसरीकडे तो ग्वालियरचा वकील देखील स्वतःची टिमकी वाजवत फिरतोय, तो सांगतोय की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटविणार आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मी त्या ठिकाणी राहू देणार नाही, अशा प्रकारचं तो वक्तव्य करत मिरवत असतो। परंतु त्याला माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त भारत देशामध्ये नाहीच तर संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे विचार देखील संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये राज्य करताना दिसत आहे। जगातील अनेक देशांमध्ये लाखोच्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत, तर हा तिथल्या मूर्त्या कशा मिटविणार? हा ग्वालियरच्या बाहेर पडू शकत नाही, हा भारतामध्ये देखील काही करू शकत नाही आणि हा म्हणतोय की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटविणार आहे। जो हमारा अभियान है सभी का मिलकर जो चल रहा है, उस अभियान में ये एक मील का पत्थर साबित होंगे और इसके तहत ही हम आगे बढ़ के जो 3 निशाने हमारे हैं, 3 लक्ष्य हैं, सर्वप्रथम अम्बेडकर को खत्म करना, द्वितीय आरक्षण को खत्म करना और तृतीय सनातन की स्थापना इस भारत में करना, उनको हम पूर्ण कर पाएंगे। और इन चीजों से आप बिल्कुल घबराएं नहीं, आप मुझे बस साहस दें, सहयोग दें, मैं 100% आपके साथ खड़ा हूं और बाकी सब ईश्वर पर छोड़ता हूँ।
परंतु हा जो व्यक्ती आहे मित्रांनो, हा बोलत असताना एक गोष्ट विसरून जातो की त्याला जो बोलण्याचा अधिकार आहे किंवा आपले विचार प्रकट करण्याचा अधिकार आहे, हा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच दिलेला आहे. ही जी जातीवादी मंडळी आहे मित्रांनो, भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या पाहून एवढे पिसाळतात की यांना समजत नाही आपण नेमकं काय करावं. परंतु हे लोक विसरून जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवणं म्हणजे सूर्याला हातानं झाकण्यासारखं आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब